महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान लिहिलं की या संविधानाच्या विरोधी जाणाऱ्यांचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे, असं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. आता चर्चेचा विषय असलेला SC ST म्हणजे SC समाजाचं असलेलं उपवर्गीकरण, म्हणजे कॅटेगरीचं SC कॅटेगरीचं सब कॅटेगरायझेशन करणं. तर बाबासाहेबांनी हे जे काही संविधान लिहिलं ते संविधान मनु ते महामानव म्हणजे मनुस्मृती होती. त्या मनुस्मृतीमध्ये 4 वर्ग होते, एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर या चारही कॅटेगरीचं बाबासाहेबांनी नायनाट केला. संविधानामध्ये या गोष्टी सगळ्या बंद केल्या आणि त्यांनी काय केलं तर कलम 340, 341, 342, 342 याप्रमाणे SC ST आणि 340, 342A याप्रमाणे OBC आणि SC BC यांचं संविधानामध्ये त्यांना आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासलेले म्हणून त्यांना आरक्षण दिलं. बर, याच्यानंतर काय झालं तर या ज्या काही SC कम्युनिटी होत्या, ST कम्युनिटी होत्या, OBC होते आणि ओपन होते, याच्यामध्ये हळूहळू त्यांच्यामध्ये काही वर्ग वरती गेले, काही वर्ग खालती आले. म्हणजे काय झालं तर आपल्या 1931च्या सेन्ससनुसार इदाते कमिटी आली आणि इदाते कमिटीमध्ये NT, NTC, NTB, NTA आणि NTD असे 4 वर्ग निर्माण केले. म्हणजे जातीमधलं जातीचं उपवर्गीकरण हे झालं. म्हणजे थोडक्यात काय, बाबासाहेबांनी जी काय मनुस्मृती संपवली होती ती मनुस्मृती ही स्वातंत्र्यानंतर म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानानंतर जिवंत ठेवण्यासाठी ओपन, OBC, EWS आणि SC ST अशा 4 कॅटेगरी त्यांनी केल्या. पहिल्यांदा ओपन घेतलं, त्याच्यानंतर EWS घेतलं, OBC घेतलं आणि SC ST असं 4 वर्गीकरण जिवंत ठेवलं आणि राजकीय पोळी भाजण्याचं सर्व लोक आपल्या आपल्या परीने काम करू लागले. बर, मग आता वातावरण सगळं बदलू लागलं. पहिल्यांदा NT, NTA, NTB, NTD अशा प्रकारे 4 NTC मध्ये म्हणजे OBCचं सब कॅटेगरायझेशन झालं. हे महाराष्ट्रामध्ये झालं. तर त्याच्यानंतर काय झालं, बाकीच्या ज्या SC ST कम्युनिटी होत्या त्यांना सुद्धा सब कॅटेगरायझेशनचे किंवा आपले जे काय आर्थिक जस्टिस, सोशल जस्टिस असतील किंवा लॅक ऑफ रिप्रेझेंटेशन असेल याच्यावरती त्यांना सब कॅटेगरायझेशन करण्याची गरज भासू लागली. बर, आता जे काही SCचं उपवर्गीकरण म्हणजे जातींचं उपवर्गीकरण अबकडं जे काय चालू झाले तर हे काय पहिलं नव्हतं. 1975 साली पंजाब राज्यामध्ये पहिल्यांदा SC सब कॅटेगरायझेशन झालं. वाल्मिकी आणि मजिबा या 2 कम्युनिटी होत्या, मजिबी. तर या दोन्ही कम्युनिटीमध्ये लिगल, सोशल रिप्रेझेंटेशन किंवा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन याच्यावरून वाद झाला आणि त्याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करण्यात आलं. त्याच्यानंतर काय झालं तर आंध्र प्रदेशमध्ये 1990 काळामध्ये मदिगा आणि मल्ला या कम्युनिटीमध्ये वादविवाद झाला आणि याच्यामध्ये आंध्र प्रदेशनी सब कॅटेगरायझेशन चालू केलं. बरं, महाराष्ट्रामध्ये ही स्थिती सर्व शांतीत सगळं चालू होतं, महाराष्ट्रामध्ये स्थिती स्थिर होती. परंतु मागच्या काही वर्षापासून सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा हा तोंड वर काढू लागला. तर काय सब कॅटेगरायझेशन कशासाठी पाहिजे तर अनइक्वल रिप्रेझेंटेशन आहे, पॉलिटिकली, सोशल, इकॉनॉमिकल, लॅक ऑफ रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये आलं आणि सोशल जस्टिस या मुद्द्यावरती त्यांनी हा मुद्दा काही कम्युनिटीनी सब कॅटेगरायझेशनसाठी उचलला. बरं, सब कॅटेगरायझेशन टिकून राहण्यासाठी 1920 साली स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग यांची केस झाली आणि या केसमध्ये काय झालं तर सब कॅटेगरायझेशन लिगलाइज केलं, म्हणजे सब कॅटेगरायझेशन स्टेटवरती अवलंबून दिलं, सोडून दिलं आणि ते सब कॅटेगरायझेशन करू शकतात असा आदेश केला. त्याच्यामध्ये 1924 साली कमिटी नेमली. त्यांनी सांगितलं की भारतीय संविधान कलम 14, 15 आणि 16 याच्या अंतर्गत आपण एक 7 जज लोकांची कमिटी नेमली आणि सब कॅटेगरायझेशन चालू ठेवण्यासाठी त्यांनी पुढचं प्रयत्न केलं किंवा त्यांनी लिगलाइज केलं. तर काय झालं होतं, चेन्नैया वर्सेस EV चेन्नैया वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश याच्यामध्ये काय झालं की सब कॅटेगरायझेशन कॅन्सल केलं होतं आणि ती स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं ते सब कॅटेगरायझेशन कंटिन्यू केलं. तर हे सगळं कलम 14, 15 आणि 16 हे भारतीय संविधानामध्ये टिकून ठेवण्यासाठी सब कॅटेगरायझेशन केलं. बरं, आता पुढचा मुद्दा हा की हे सब कॅटेगरायझेशन किती लोकांच्या फायद्याचं किंवा किती लोकांच्या तोट्याचं. तर आता OBC समाज मोठा झाला, OBC समाजामध्ये टक्केवारी मोठी वाढली. तर SC समाजामध्ये जसं सब कॅटेगरायझेशन झालं की एकाच जातीनं, एकाच जमातीनं याचा पुरेपूर फायदा घेतला, बाकीच्या जमातीला याचा फायदा घेता आला नाही, तशा प्रकारचं सब कॅटेगरायझेशन OBC समाजामध्ये उद्या येऊ शकतं. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की जातीमध्ये सब कॅटेगराइज करून थोडक्यात काय तर प्रत्येक जात टिकवून ठेवणं आणि त्याच्यातून कुठलीही हिंदू म्हणून किंवा एक भारतीय म्हणून वी आर फर्स्टली आणि लास्टली भारतीय, आपण पहिला आणि शेवटचं भारतीय आहोत आणि हे भारतीयत्व टिकवून ठेवण्यासाठी ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत, कितपत न्याय आहेत
याचा आपण विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की हे सब कॅटेगरायझेशन करून आता आज SC, उद्या OBC, परवा EWS, ओपन या सगळ्यामध्ये याचं सब कॅटेगरायझेशन होऊन जशी मनुस्मृती होती, जसं म्हणून कायदा लिहिला होता, तशा प्रकारचं वैचारिक विचार हा टाकण्याचा प्रयत्न आपल्याला झालेला दिसतो. तर थोडक्यात काय, तर राजकीय पोळी भाजण्यासाठी हे सर्व काही सब कॅटेगरायझेशन चाललं आहे की खरोखरच एखाद्याला ढोल वाजवून एखाद्याला त्याची पोळी देण्यासाठी किंवा एखाद्या खरंच उपाशी राहिलाय का त्याला त्याची भाकरी देण्यासाठी हे सब कॅटेगरायझेशन केलं जातंय किंवा करण्याचा हे उदयास येत आहे. याचा आपण सर्वांनी विचार करावा. आणि एक फर्स्टली वी आर इंडियन, म्हणजे पहिलं आपण भारतीय आणि शेवटचं भारतीय म्हणून याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि आपलं भारतीय हा शब्द किंवा भारतीय ही एकजूट आपण शेवटपर्यंत जिवंत ठेवली पाहिजे. मग त्याच्यामध्ये जे महामानवानी जे काय कार्य केलंय ते कार्य टिकून राहील आणि आपलं जी काय विविधतेत संस्कृती आहे, एवढ्या एवढ्या सांस्कृतिक गोष्टी आहेत, त्या गोष्टी किंवा बाकीचे जे काय आपले जे काय विविधतेत नटलेला जो भारत आहे हा टिकून राहण्यास मदत होईल.